नमस्कार शेतकरी बांधवांनो, 26-27 तारखेला हा माझा मिरची प्लॉट लागवड झालेला आहे आणि आज आहे 13 तारीख। तर या 16-17 दिवसांमध्ये कोणत्याच प्रकारचं रासायनिक किंवा जैविक बुरशीनाशक मी याला सोडलेलं नाही आहे। आज पहिल्यांदाच या प्लॉटला मी जैविक बुरशीनाशकाची ड्रिचिंग करणार आहे। प्लॉट आपण पाहू शकता, आतापर्यंत काही शेतकऱ्यांच्या 2-2, 3-3 बुरशीनाशकांच्या ड्रिचिंग्स होऊन गेलेल्या आहेत, पण आतापर्यंत मला कोणतेही बुरशीनाशकाची ड्रिचिंग केलेली नाही आहे, कारण टोटल जैविक करत आलेलो आहे आतापर्यंत। आज मी याला जैविक बुरशीनाशकाची ड्रिचिंग करतो आहे। कोणतं बुरशीनाशक आहे चला बघूयात। बघा, बेव्हेरिया बेसियाना नावाचं हे जैविक बुरशीनाशक आहे। आपण प्रत्येक पिकाला हे सोडू शकतो। हे आपल्या जमिनीतल्या बुरशीला खाऊन टाकण्याचं काम करतं, म्हणून हे बुरशीनाशक पहिल्यांदाच सोडतो आहे। याची आपण या ठिकाणी पूर्ण पाणी करून घेतलं आहे, अगोदर पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे याला। हे एक जैविक बुरशीनाशक आहे। याचा वापर तुम्ही तुमच्या पिकामध्ये सुद्धा करू शकता। कोणतेही पीक जरी असलं तर तुम्ही याचा वापर करू शकता। हे पांढरी पावडर आहे, तुम्ही पाहू शकता। नाव बघून घ्या, कंटेंट पण बघून घ्या। सर्वच पिकांना उपयुक्त असे जैविक बुरशीनाशक आहे, जे आपल्या जमिनीतल्या बुरशीला पूर्णपणे खाऊन टाकते, म्हणजे पूर्णपणे नष्ट करते। याचं प्रमाण आपण एकरी अर्धा किलो किंवा 1 किलो सुद्धा घेऊ शकतो। जादा झालं तर काहीच अडचण नाही आहे। एकरी अर्धा किलो घ्या किंवा 1 किलो घ्या। मी अर्धा किलो टाकलेलं आहे एकरी। हा 1 किलोची पॅकिंग आहे। याला 2 वेळेस सोडणार। तुमच्याकडे जर बेव्हेरिया बुरशीनाशक नसेल तर सुडोमोनास जर तुम्ही घरी तयार केलेला असेल, अशा पद्धतीने पूर्ण तयार केलेलं जर बुरशीनाशक असेल तर हे सुद्धा चालते। याच्यावर ड्रिचिंग मी करत आहे, त्याच्यामुळे आतापर्यंत मला कोणत्याही बुरशीनाशक ड्रिचिंग करायची गरज पडली नाही। हे सुडोमोनास जरी आपण सोडलं तर हे सुद्धा आपल्या जमिनीतल्या बुरशीला पूर्णपणे खाऊन टाकण्याचंच काम करतं। हा एक जीवाणू आहे जो आपल्या जमिनीतल्या बुरशीला खाऊन टाकतो। हे जरी असेल तर तुम्ही तुमच्या प्लॉटला सोडू शकता। तर आज आपण आपल्या प्लॉटला मित्रांनो हे बुरशीनाशक अशा पद्धतीनं सोडून घेतो आहे। आज दिनांक 13 मे। अशा पद्धतीने हा प्लॉट कसा वाटतो मित्रांनो, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी मदत करा। जय जवान, जय किसान, जय मिशन समृद्धी। आज दिनांक 14 मे। बघा मित्रांनो, काल आपण जे आहे बेव्हेरियाची ड्रिचिंग करून घेतली होती, अळवणी करून घेतली होती। आज मी याला सुडोमोनासची ड्रिचिंग आणि अळवणी करून घेणार आहे। तर या ठिकाणी मी घरी तयार केलेलं सुडोमोनास जे अशा पद्धतीनं आहे, एकदम देशी दारूसारखा वास येतो त्याचा। जवळपास 15 ते 20 दिवस मी याला तयार करून झालेले आहेत आणि हे आपण आज सुडोमोनास जे आहे हे जमिनीतील जी बुरशी आहे त्याला खाऊन टाकण्यासाठी हे मदत करत असतं। तर काल आपण बेव्हेरियाची केली होती, आज आपण सुडोमोनासची सुद्धा अळवणी म्हणजे ठिबकद्वारे याला सोडणार आहोत। हे बघा मित्रांनो, हे जे विरजण आहे हे मी आता पूर्ण पंप भरून घेतलेलं आहे आणि ज्यावेळेस हे मी टाकत होतो पंपामध्ये त्यावेळेस बघा, जेव्हा हे जमिनीवर सांडत होतं त्या अशा पद्धतीने जमिनीला भुसभुशीत करण्यासाठी सुद्धा मदत करतं। बघा, जर ते चांगलं व्यवस्थित तयार झालं तर अशा पद्धतीने तुमचे बेडसुद्धा नरम करतं। बाजूची जमीन तुम्ही पाहू शकता, ज्या ठिकाणी हे सांडलं आहे टाकताना ती जमीन बघा। खूप जबरदस्त असं वर्किंग हे सुडोमोनासचं असतं। याचा फायदा आपल्या पिकाला आणि जमिनीला दोघींना सुद्धा आहे। थोडंसं जे आहे ते आपण परत दुसऱ्या साईडला टाकून बघू।
बघा मित्रांनो, याच ठिकाणी सुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीचे रिझल्ट्स आलेले पाहायला मिळतील. अशा पद्धतीने हे आपल्या जमिनीवरती वर्क करतं आणि झाडाशेजारी सुद्धा वर्क करतं, जेणेकरून जमीन नरम राहणे जमिनीतल्या बुरशीला डायरेक्ट अटॅक करतं. अशा पद्धतीने सुडोमोनास आपल्या जमिनीला आणि पिकाला दोन्हीला पण फायदेशीर आहे. हे घरच्या घरी तयार करणे खूपच फायदेशीर आहे. तर या अशा पद्धतीने मी सुडोमोनास मिरची पिकाला सोडून घेत आहे. चार 4:30चा टाईम आहे. आज खूप तापलेलं, वरून ही बदली खूप जास्त आलेली आणि झाडं पूर्णपणे सुकलेली, तरीसुद्धा खूप टवटवीत दिसत आहेत. अशा पद्धतीने हे काल बिव्हिरिया आणि आज आपण त्याच्या पाठोपाठ सुडोमोनास 2 इंची आळवणी ठिबकद्वारे याला केलेली आहे मिरची पिकाला. तुम्ही जर सुडोमोनास सोडला असेल तर काय फायदा आहे सुडोमोनासचा झाला हे प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा, कारण जैविक शेती ही सर्वांचीच म्हणजे काळाची गरज तर आहेच, आज नितांताची गरज होऊन बसलेली आहे. अशा पद्धतीने हा प्लॉट. धन्यवाद मित्रांनो.